सगळ्या गोष्टींच्या व्याख्याच बदलून गेलेल्या आहेत. मग ही सगळी उपलब्ध साधनं आहेत. आपण म्हणतात तसं प्राणायाम आहे, ध्यानधारणा आहे, ब्रह्मविद्या आहे. वेगवेगळी साधन मार्ग आहेत, यात काही शंका नाही. परंतु आम्हाला आजच्या काळामध्ये असं अनुकूल एकच साधन आहे, की जाता येता, उठता बसता सर्व देह व्यापारात, अगदी मासिक धर्मामध्ये स्त्रियांच्या, एखाद्याच्या घरात सूतक असेल, तरी देखील अशा साधन ज्याला कुठल्याही प्रकारचं सोळं-ओळं लागत नाही आणि ते साधन आहे रामनामस्मरणाचं. त्यामुळं रामनामस्मरण हे साधन आजच्या कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधनामध्ये मानलं जातं. या कलियुगाचा हाच महिमा आहे, की एही कलिकाल न साधन दूजा, जोग यज्ञ जप तप व्रत पूजा, राम ही सुमिरिय गायीय राम ही, संतत सुनिय राम गुणग्रामही. सतत रामाचं नाम गा, रामाची कथा गा, रामाचं चरित्र गा. हाच या कलियुगामध्ये उद्धरून जाण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. आणि हे मी सांगण्यात काही अर्थ नाही. हे ज्या गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं, जे तुकाराम महाराजांनी सांगितलं, की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी, गुण गायीन आवडी, गुण गायीन आवडी. जेव्हा तुकाराम महाराज मोक्षाचा देखील अव्हेर करतात भगवंताचं नाम संकीर्तन करण्यासाठी, यावरून तुम्ही नामाचा अधिकार समजून घ्या. आणि हा अधिकार या संतांनी स्वतः जाणला. माझी माऊली तर म्हणते, समाधी साधन संजीवन नाम. समाधी खरं तर साध्य असलं पाहिजे, पण समाधीला साधन करणारं असं हे संजीवन नाम आहे. या समाधीला प्राप्त करणारं साधन आहे संजीवन नाम. त्यामुळे नामाचा महिमा हा अपरंपार आहे. नामाचा महिमा सांगून संपला असं म्हटलं तर आपण नामाला लटकेपणा आणू. त्यामुळे नाम हे एक असं या कलियुगामध्ये यंत्र आहे, जे तुम्हाला आणखीन आणखीन या कलियुगामध्ये जेव्हा काळ हा बिघडत जाणार आहे, आणखीन आणखीन मनाला जेव्हा क्लेश होणार आहेत, अशा वेळेला एकच आधार राहणार आहे आणि तो म्हणजे भगवंताच्या नामाचा. म्हणून संतांनी स्वतः देखील नाम घेतलं आणि दुसऱ्यांना देखील त्याच नामाचं निरंतर प्रचार प्रसार करण्याचं एक निमित्त केलं. मला वाटतं तुम्हाला यावरून नामाचं महात्म्य, नामाचं श्रेष्ठत्व कळू शकेल.